समाजामध्ये आपण काम करीत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशन जिल्हा स्तरावर मॅगो ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन करीत आपलं कर्तव्य पार पाडत असतात. विचार हा सकारात्मक असला पाहिजे. त्यातून चांगले उपक्रम राबवले जातात. रक्तदान शिबिरे ही काळाची गरज असून गरजू रुग्णांपर्यंत मदतीचा हात पोहोचला जातो. नगर शहर हे जिल्ह्याचं ठिकाण असून या ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येनं उपचार घेण्यासाठी येत असतात. यावेळी रक्ताची आवश्यकता पडते. या रक्तदान शिबिराचा उपयोग नक्कीच गरजू रुग्णांना होईल. नगर मोबाईल असोसिएशनचे सामाजिक कार्य राज्यस्तरावर असून त्याची दखल देश पातळीवर घेतली जात आहे. कैलासवासी भावेश सोलंकी यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जात आहे, असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय. खरं तर एमरा म्हणजे अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशन ही जी संघटना ही गेल्या काही वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि या संघटनेचे प्रमुख एक मार्गदर्शक होते स्वर्गवासीय भावेशजी सोलंकी यांच्या स्मरणार्थ गेल्या एक वर्षभरापूर्वी त्यांच्या स्मरणार्थ एक ब्लड डोनेशन कॅम्प नगरमध्ये या संघटनेने आयोजित केला गेला होता आणि त्याला एक चांगला प्रतिसाद हा खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. म्हणून या एमरा या संघटनेने पुढाकार घेतला की या वर्षी त्याचा कसा कॅम्प आपल्याला आयोजित करायचा आणि याच्यामध्ये आय लव्ह नगरचं फाउंडेशन असेल की एमरा मोबाईल असोसिएशन असेल अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संघटना आहेत की ज्यांनी याला पाठिंबा दिला, पाठबळ दिलं. आणि फक्त पाठबळ नाही तर याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर सहभागी देखील लोक आपल्याला सकाळी 6:30 ला पहिला डोनर या ठिकाणी खरं तर रक्तदान करत होता. एक वैशिष्ट्य आपल्याला याच्यामध्ये उल्लेख करावा लागेल आणि मला खात्री आहे की हा ब्लड डोनेशन कॅम्प हा ज्या वेळेला झाला तर यांनी नगर जिल्ह्याचा एक रेकॉर्ड ब्रेक केला. सर्वात जास्त हे ब्लड डोनेशन कॅम्प हे यांनी केलं आणि आज जर याचं प्राथमिक स्वरूपामध्ये होत असला तरी 2 दिवसापूर्वी देखील तालुका स्तरावरती झालेला आहे आणि जवळपास याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून मिळून संपूर्ण जिल्ह्याचं जर यांचं कॅल्क्युलेशन केलं तर तो देखील जवळपास 1200 ते 1500चा आकडा हा त्यांचा ब्लड डोनेशनचा झालेला आहे. म्हणजे हा मला वाटतं किमान 4-5 हजारच्या पुढे हा आकडा जाईल, कारण की तालुक्याचा आणि जिल्ह्याचा आणि शहराचा धरून. त्यामुळे अशाच पद्धतीने लोकांनी पुढच्या काळामध्ये असाच ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करावा. कारण ब्लड डोनेशन म्हणजे ही कुठल्याही बाजारामध्ये न मिळणारी वस्तू आहे. कुठल्याही प्रकारे आपल्याला खर्च उपलब्धता होऊ शकत नाही. जोपर्यंत डोनर मिळत नाही तोपर्यंत ब्लड मिळू शकत नाही. त्यामुळे एमरा अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशन या संस्थेचे मी मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो. ट्रक रोड नंदनवन लॉन्स येथे अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीनं ब्लड डोनेशन कॅम्प 2024चं उद्घाटन आमदार संग्राम जगताप व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, महाराष्ट्र मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप, जिल्हाध्यक्ष अजित पवार, माजी उपमहापौर गणेश भोसले, अविनाश घुले, प्राध्यापक माणिकराव विधाते, संजय चोपडा, विकी जगताप, गिरीश अग्रवाल, कमलेश भिंगारवाला, यश मेहता, रितेश सोनी मंडलेचा, सतीश लोढा, सुदाम वाडेकर, श्रीपाल ओहस, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, दगडूमामा पवार, संभाजी पवार, अमित बुरा, गोरख पडोळे, अतुल रचा, मनीष चोपडा, संजय जाधव, संतोष बलदोटा, रितेश सोनी मंडलेचा, साजिद खान, हिरा शेठ, खूपचंदानी, प्रीतम तोडकर, राहुल सोनी मंडलेच्या आदींसह असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा रक्तदान शिबिराचा कार्य उपक्रम सकारात्मक आहे. जिल्हाभरातील मोबाईल व्यावसायिक एकत्र येऊन समाजासाठी आरोग्यदायी उपक्रम राबवत युवकांमध्ये ऊर्जा व प्रेरणा देणार आहे, असं ते म्हणाले. आपल्याला 14 जून हा एक जागतिक रक्तदान दिवस असतो. तर तो तुम्ही जर ॲन्युअली फिक्स केला 14 जूनला तुम्ही दरवर्षी घ्यायचा तर खूप मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स त्याला मिळू शकतो आणि 5,000 ते वर उद्दिष्ट जेणेकरून एक दिवस तुम्ही प्लॅन करू शकतो. त्यानंतर त्यांचे अमेरिकन असतात ते शेड्यूल ठरवतील आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळेल. आणि शहराला देखील एक दिवस त्या सजेशन आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
अजित जगताप म्हणाले की अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने गेल्या 5 वर्षांपासून कैलासवासी भावेश सोलंकी यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर घेतलं जात आहे. आता या शिबिराला मोठे स्वरूप प्राप्त झाले असून जिल्हाभरातील सुमारे 5,000 मोबाईल व्यावसायिक व ग्राहक रक्तदान करत असतात. समाजामध्ये रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता भासत असते. त्यांना तातडीनं रक्त उपलब्ध व्हावे यासाठी असोसिएशन एक दिवस आपलं दुकान बंद ठेवून रक्तदान शिबिरामध्ये भाग घेत असतात. या रक्ताचा उपयोग डायलिसिस, थॅलेसिमिया व शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांना होईल. संग्राम भैया सोशल फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते असं ते म्हणाले. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशन, संग्राम जगताप फाउंडेशन आणि आय लव्ह नगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज अहमदनगर येथे मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलं आहे. मी स्वतः आता माझं ब्लड डोनेट केलेलं आहे आणि इथे एक उत्साहाचं वातावरण आहे. कारण मागील काही दिवसात आपण संपूर्ण शहरात पाहिलं की सगळे संघटना एकत्र येऊन या मेगा ब्लड डोनेशन कॅम्पसाठी सगळ्यांनी प्रयास केलेले आहे. प्रत्येक आज रिटेलर जो आमचा मोबाईलचा आहे त्यांनी आज स्वतःची दुकान बंद ठेवलेली आहे. सगळ्यांनी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना बोलवून की ब्लड डोनेट करा, कारण हा एक फार मोठा कॉज आहे. आणि मी नेहमी म्हणतो की रक्तदान हा श्रेष्ठ दान आहे, कारण तुम्ही कोणाचं जीवन वाचवता आणि या तुमच्या एक छोट्याशा दानातून फार मोठी एक वेगळा बदल होऊ शकतो. मी सर्व संघटनांना, सर्व पदाधिकाऱ्यांना, सगळ्या ब्लड जे बँक्सना त्यांना माझी शुभेच्छा देतो. सर्वांना विनंती करतो की आपण जर आतापर्यंत ब्लड नाही दिलं असेल तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हा कॅम्प आहे, नक्की येऊन आपण ब्लड डोनेट करा. धन्यवाद. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अजित पवार यांनी केलंय. मेरा नाम अर्पिता मिश्रा है। मैं साहिल बोगावत स्वीट होम ओनर की वाइफ हूँ और मैंने आज इस मेगा ड्राइव में पार्टिसिपेट किया है क्योंकि ये एक बहुत ही अच्छा इनिशिएटिव है। हम जाने अनजाने में बहुत जगह हेल्प नहीं कर पाते हैं, बट ये एक इनिशिएटिव के द्वारा हम अपनी ब्लड के हेल्प से माध्यम से लोगों के पास पहुंच रहे हैं। और मैं अहमदनगर मोबाइल रिटेलर्स एसोसिएशन को धन्यवाद करना चाहूँगी कि उन्होंने इतना बड़ा एक इनिशिएटिव लिया। मनीष चोपड़ा भैया जिन्होंने फ़ोन करके हमको बताया कि ऐसा कुछ हो रहा है, तो हमने पार्टिसिपेट किया। थैंक यू सो मच फॉर द एंटायर